आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले शहर अभियंता श्री संजय देसाई साहेब, नंतर सर्व कार्यकारी अभियंता साहेब, सर्व उपअभियंत्यांचे कुटुंबीय, आज सर्वांवर भाषण झाताना सर्वांनी मनोज पाटील साहेब हे मनमिळावून मितभाषी आणि शांत अभियंता म्हणून सर्वांना परिचित आहे आणि याचा अनुभव अभियंता उपअभियंता दोन्ही पदात त्यांच्याकडे काम केलेलं आहे। मला आता खरोखर त्यांचं काम करताना पुरेपूर अनुभव त्याचा आहे, म्हणजे की खरोखर त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती ती एकदम शांतपणे। नंतर मनोज पाटील साहेब कधी कोणावर रागवले असं कधीच कोणाला, म्हणजे आतापर्यंत तरी कोणावर रागवले तर कोणाला आठवत नसेल, रागवले जरी असतील तरी तो त्यांचा राग म्हणजे हा फक्त क्षणिक राग असा हे होता, कामाच्या निमित्तानं रागवले। आणि असे अतिरिक्त शहर अभियंता साहेब आपल्याकडून सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यांना त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे ते आनंददायक। मी त्यांच्यासोबत मल्लीसाराम विभागामध्ये काम केलं, नंतर आता काम करायची पद्धत म्हणजे आम्ही स्वच्छ भारतमध्ये बरेचशी कामं केली, त्यावेळेस त्यांनी बराच सपोर्ट केला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी, त्यांच्यात फार सहभाग असायचा त्यांचा आम्हाला। आणि विशेष म्हणजे प्रत्येक साईटवर जातीने लक्ष घालायचे, आम्हाला बोलून व्यवस्थित मार्गदर्शन करायचे, फाईलची नोटिंग असो किंवा काय असो त्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला त्यांनी पुढे न्यायचं हे केलंय। आणि नंतर संध्याकाळी सगळ्यात उशिरा जाणारे अभियंता म्हणजे मला वाटतं मनोज पाटील साहेब। मी नेहमी आज 8:30 नंतर आम्ही फोन यायचा, म्हणजे ऑफकोर्स घरूनच येत असत, आणि काय करतात कार्यालयीन काम करतात, त्यांची जी बोली भाषा असते ती कार्यालयीन भाषेतच बोलायची। तसंच मी आता शिकलोय, घरून संध्याकाळी उशिरा म्हणून की आम्ही असंच सांगतो। जेव्हा ऐरोली वॉर्डला जॉईन झालो तेव्हा तिथं शांताबंद म्हणून सर होते, त्यांचं मला MB भरायला वगैरे सरांनी शिकवलं। मी तर एकदम फ्रेश कॉलेजमधून पास आउट झालो आणि म्हणजे महापालिकेत लागलो। सिव्हिलचे माझ्याकडे ऐरोलीचा आणि ऐरोली गाव आणि चिंचपाड्याचा गाव एरिया होता, तर त्यावेळेला मग मला बिल करायला येत नव्हतं। सर घेऊन संध्याकाळी 7 नंतर तू बोलला तसं 7 नंतरच बसायचो आम्ही, आणि मग ते म्हणायचे हे इथं क्वांटिटी अशी क्वांटिटी हे, नंतर इस्टिमेट करायला त्यांनी शिकवलं मला। म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात सरांच्या गायडन्स खाली झाली, म्हणून मला असं वाटतं की त्यांचा जो स्वभाव होता प्रत्येक गोष्टीत बोलत जाऊन अजिबात म्हणजे कुठे हे कमी जास्त होता कामा नये, त्या गोष्टीची दक्षता घेण्यासाठी आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन करायला प्रवृत्त केलं। तर कदाचित त्याचमुळे मला हे वाटतं मी पण थोडाफार त्यांच्या तुलनेत काहीतरी अभ्यास झालो असं मला वाटतं। साहेबांचा सहवास मला तेवढाच लाभला, त्याच्यानंतर मी त्यांच्या ह्याच्या खाली अधिपत्याखाली काम नाही केलं, पण मी जी असं वाटते माझ्या नोकरीची सुरुवात जी झाली ती मनोज पाटील साहेबांमुळे अतिशय चांगली झाली। आणि मला बोलायला पण त्यांच्या इथं सेवानिवृत्तीच्या दिवशी बोलायला मिळते, हे माझं भाग्य समजतो की सरांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या कालावधीसाठी सुयश देतो माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने। जे काही 96 आणि 92 आणि 96ची बॅच आहे त्यांच्या दृष्टीने ही निवृत्त नवीन महानगरपालिका चे अतिरिक्त शहर अभियंता असं म्हणायची वेळ असं मला वाटतं। निवृत्त हे एन आर्थिक घेतोय, नवी मुंबई महानगरपालिका तर निवृत्त होत चालली आहे महानगरपालिका, आपले सगळे सिनियर बघतात, तर या दृष्टीने मला इथे विशेष नमूद करायचं वाटतं। आणि मनोज पाटील साहेबांच्या बाबतीत म्हटलं की मला कोपरखैरणे विभागात 2000 सालापासून 2 वर्षाचा कालावधी मिळाला त्यांच्या अंडर काम करण्याचा, पण ही एकमेव अशी मला अशी व्यक्ती वाटते की ज्यांच्याकडे काम करताना असं वाटलं नाही की बाबा या माणसाने कधी कुणाचा दुजाभाव केला नाही, एकदम शांत मृदू, एकदम अगदी शिस्तबद्ध। आणि त्यांच्या राहणीमानाकडे बघितलं तर मला असं वाटतं की ते अगदी जॉईनिंगच्या वेळात जसे होते तसे आजही तसे दिसतात। त्यांनी दिलेलं एक केलरला दिलेलं माप ते असेल तर मला काही चेंज झालं असेल।
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा माणूस आणि अत्यंत कामसू माणूस. रात्री बेरात्री कधीही फोन करा, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नसायचा. दुर्गामध्ये ज्यावेळी मी वॉटर सप्लायला होतो त्यावेळी पाणी पुरवठा हा आपल्या मोरगावरनं येत नव्हता, MIDC आणि सिडकोकडनं पाणी पुरवठा होता. त्यावेळेस सुद्धा रात्री वेळी कधीही त्यांना फोन केला तरी ते पूर्णपणे उपलब्ध असायचे आणि पण मार्गदर्शनाखाली तुर्भत पाणी पुरवठा आम्ही सुरळीतपणे सांभाळू शकतो. हॉस्पिटलच्या कामात देखील सगळं प्लॅनिंग वगैरे करण्यापासून त्याचे फार मोठा हात आहे. आणि म्हणून सरळ वाहिन्या किंवा JNRMच्या कामं यामध्ये पण त्याचा फार मोठा हात आहे. आणि मेन अत्यंत कामचं म्हणजे रात्री 12-12, 1-1 वाजेचा सुद्धा ऑफिसमध्ये बसून ते काम करतच असायचं. आपण सगळेच काम करत असायचं, पण त्यातलं जर ते जे काम करत असायचे त्यावेळेस ते सर्वात शेवटी जाणारा माणूस हा जो उल्लेख केलेला होता त्याचप्रमाणे ते होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आहे, शांत आहे आणि त्यांना मी पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जाण्याने काही फरक पडत नाही, पण जो माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कर्तृत्वाने आणि त्यांनी जोपासलेल्या नात्यामुळे. तर अशा या सुस्वभावी व्यक्तीबद्दल मला बोलताना खूप आनंद होतोय आणि त्याच अर्थाने मी त्यांना शुभेच्छा आणि माझे 2 शब्द संपतो. मला असं वाटत पण नाही आज खरं म्हणलं तर, कारण साहेबांसोबत मी बरेच दिवस काम केलंय. जवळपास वॉटर सप्लायमध्ये 15 वर्ष झाले मी काम करतो. देसाई साहेबांनी, शिंदे साहेबांनी, मनोज पाटील साहेबांनी मला अशी वागणूक दिली की मी आज ज्युनियर इंजिनियर असल्यासारखं मला वाटतंय. आज खरं म्हटलं तर मी एक सुपरवायझर आहे, तर इंजिनियर पण नाही आहे, पण साहेबांनी मला अशी वागणूक दिली की मी ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केल्यासारखं मला म्हणजे वाटते. सर आज रिटायर होतात, खूप वाईट वाटतं सर मला, पण त्याचा काही पर्याय नाही. शेवटी जे आहे जे ठरलेलं आहे ते होणारच आहे. त्याच्यामध्ये सर पुढील आयुष्यासाठी आपल्याला माझ्याकडनं 1994 साली मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस मेटकर साहेब आपले शहर अभियंता होते. तर ते मेटकर साहेबांनी सांगितलं की पगारे साहेब तिथं आपल्याकडे उपअभियंता होते, तर त्यांची MB चेक करायसाठी मला त्यांनी बनवलेली MB चेक करण्यासाठी मला मेटकर साहेबांनी सांगितले आणि जा तिथे आयरोलीला आणि तिथे मनोज पाटील साहेब आहेत त्यांना भेट आणि मग ते तुम्हाला सगळं हे करते. तर मी संध्याकाळी 6 नंतर तिथे गेलेलो होतो. मनोज पाटील साहेबांनी बाईकवरनं मला संपूर्ण हे तिथल्या ज्या स्ट्रीट लाईट लावलेल्या होत्या त्या सगळ्या दाखवलेल्या होत्या रात्री संध्याकाळी 7 नंतर. आणि त्यावेळेस मेटकर साहेब ते सगळं एरिया बघितला, त्यांच्याकडनं MB चेक करून घेतली, त्यांना दाखवले असं आहे. मग त्यांनी तेव्हा मला नंतर मग मला ते भिवंडी ठाण्यापर्यंत सोडायला सुद्धा आहेत आणि आम्ही सगळे म्हणजे खाडीपलीकडे राहणारे, मी आणि सुबोध मुळे, मदन वागचौडे आणि साहेब. समोर दूर आम्हाला कधी पांढरं दिसतो थांबा 12 वाजलेत काहीतरी गडबड कंटिन्यू साहेब तो 2 फॉर्ममध्ये गाणं आहे कि कल फिर में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलेंगे वो भूलेंगे हम लेकिन भूलेंगे नहीं हम. असं हे मनोज पाटील आहे की कायम आमच्या लक्षात आलं आणि कधीही आम्हाला आठवण्याचं आहे. आम्ही त्याला फोन करत जाऊ ती म्हणतात आणि आम्ही ते फोन भेटत जाते असं आम्ही आठवत असतो. आणि मला पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे जावं हीच ईश्वर वाटतं. मी मनोज पाटील साहेबांच्या मिसेस वहिनी आणि मुलं आणि सगळे फ्रेंड सर्कल. तर आजच्या हे उत्सवावरती यांचं निवृत्तीसाठी आपण सर्व इथे भेटतोय. तर खूप वाईटही वाटतं आहे, खूप चांगलंही वाटतं आहे, कारण एक सक्सेसफुल रिटायरमेंट लाईफ कंप्लीट करून ते आज रिटायर होत आहे. आणि आम्ही सर्वजण जे भेटलो ते मी आता 1193ला जॉईन झाले इथे एक्झॅक्टली. तर ते माझ्या आधी इथे हे सगळे 6 जण होते, सगळे यंग ज्युनियर इंजिनियर जॉईन झालेले. त्यावेळेला पवार साहेब होते ना, त्यावेळेला पवार साहेब होते आणि खान साहेबांचे चवे साहेब तिथे होते, पवार साहेब होते. तर अशा वेळेला आम्ही सगळेजण अगदी नवीन जॉईन झालेलो होतो. हे सगळ्यांकडे वॉर्ड होते. मी
आम्हाला काहीतरी मी थोडे वॉटर सप्लाय PCO सर्वेला आम्ही एकत्र गेलो होतो आणि महिने आणि हे देसाई साहेबांचा फेमस डायलॉग आहे MPK ची कॅब घालून मी होते अतिरिक्त शहराभियंता मनोज पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराभियंता आणि सगळे कार्यकारी अभियंता उपाभियंता आणि तुमचे नातेवाईक पत्रकार मित्र आपले सिनियर मोस्ट मनोज आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कधीपासून 21.5 वर्ष त्यांच्यासोबत काढलं. ते मित्रभाषी सिन्सिअरली काम करणारे आणि मी मला त्याचा जास्त संबंध आमचा आला की ते माणूस त्या काळात रात्री मी सोबत त्यावेळी पाण्याचे करायचे. रिटायरमेंटला सुरुवात झाली, बऱ्यापैकी 2-3 लोक झाली. आता माझाही नंबर आता पहिल्या महिन्यात आहे. याच आता 5-8 लोक रिटायर होतं. पण हे रिटायर होत असताना एक मला आनंदी होतो की अगदी ज्यावेळी आम्ही जॉईन झालो त्यावेळी काही नव्हतं इथं. म्हणजे मागे किस्सा तुम्हाला सांग, सुरुवातीच्या काळामध्ये आणि बघितलं जाय तर बाबा जेव्हा JEE होता तेव्हा बाबाकडे वॉकी टॉकी होता आणि तो मोठा फोन. तेव्हापासून जे कॉल्स येतात ते आतापर्यंत त्याकडे आयफोन आहे त्याच्यापर्यंत कॉल्स येतात. नेहमी त्याच इन्थुझियाझम आणि पेशन्सनी त्यांनी कॉल घेतलेला आहे. आणि आत्ताच 10 मिनिट्स बॅक बिफोर आम्ही इकडे आलो एक नागरिक आली आणि तिने तिची कंप्लेंट घेऊन आली की तिच्या घरी पाणी येत नाही. आणि तेव्हा इवन दो लास्ट मोमेंटमध्ये तरी पण बाबांनी तिची कंप्लेंट किंवा काही जे पण आहे तिचे प्रॉब्लेम्स पेशंटली ऐकले घेतले आणि सांगितलं की दिस पर्सन जे पण नेक्स्ट आहे दॅट पर्सन विल हँडल युअर काय म्हणतात कंप्लेंट नाव. सो म्हणजे एंड मोमेंट पर्यंत ही नेव्हर फॉरगॉट अबाउट हिज ड्युटी. ही नेव्हर लेट इट गो. अँड मी आता 23 वर्षाची आहे. आय जस्ट ग्रॅज्युएटेड म्हणून आता मी कामाला लागली आहे. माझा वर्क लाईफ स्टार्ट झालेला आहे and I think he is the best example for me to look up to. So thank you so much for taking. थोडे बहुत पण ओळख आहे तिथे. पण माझा विश्वास असा आहे की जे गोष्टी चांगल्या बोलून होतात त्या जबरदस्ती करून होत नाही. मी सगळ्यांशी फ्रेंडली राहून काम करायचा प्रयत्न केला आणि त्यातून मला चांगला होतो. आणि तुमच्या सहकार्यामुळे आज मी ज्युनियर इंजिनियरची मी करिअर चालू केली माझी 92मध्ये. आज अतिरिक्त सराभियंता म्हणून आज रिटायर होतो. आणि या माझ्या करिअरमध्ये बरेच चांगले अनुभव आले. थोडे बहुत तेच चालतोच आपल्याला. पण एकंदरीत माझं हे पूर्ण टर्म जे आहे 21.5 वर्ष काम केले ते चांगलं गेलं आणि ते सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. तेव्हा मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि यापुढे नसलो तरी कोणी काय गरज लागली किंवा काय माझी मदत वाटली कधी कोणाला माझी आठवण आली तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे जास्त लांब नाही ठाण्यामध्ये असं मी मला गाव नाही आहे. माझं गाव इथंच आहे. मागच्या वेळी मी बघितलं माझं. त्यामुळे तुम्ही मला कधी भेटू शकता कधी फोन करू शकता. नंतर मला वाटतं गुमास्तेबरोबर आम्ही डोंबिवलीला कल्याण राहायचे बाईकवर.